नमस्कार, मी मधुरा किचन प्लसमध्ये आपलं स्वागत आहे. चला तर आज बनवणार आहे खारं कैरीचं लोणचं. त्यासाठी कैऱ्या स्वच्छ धुवून बारीक फोडी करून घ्यायच्या, त्यातील बी काढून स्वच्छ पुसून घ्यायच्या. त्याच्या 50 ग्रॅम हळद पावडर मिक्स करून घ्यायचे, 50 ग्रॅम मीठ टाकून मिक्स करून घेणे. कैऱ्या पातेल्यात ठेवून परत झाकून रात्रभर ठेवणे. पाणीत फोडी ठेवल्यामुळे असं हळद मिठाचं पाणी असं सेपरेट होतं. कैरीच्या फोडी सुती कापडावर 7 ते 8 तास सुकून घ्यायच्या फॅन खाली. कढईमध्ये अर्धा किलो तेल गरम करून घेणे. कढईमध्ये 50 ग्रॅम जिरं टाकून भाजून घ्यायचे. जिरे भाजून झाले की धने 25 ग्रॅम भाजून घ्यायचे. मोहरीची डाळ 200 ग्रॅम घेऊन भाजून घ्यायचे. तेल गरम झाले आहे, गॅस बारीक करणे. तर हिंगाचे 2 खडे टाकून तळून घ्यायचे. मिक्सरला बारीक वाटून घ्यायचे. मेथी 25 ग्रॅम भाजून घ्यायची. तमालपत्र, लवंग, दालचिनी, मिरं, दगडफूल भाजून घ्यायचं आणि तेलामध्ये गार झालं की मिक्स करून घ्यायचं. फोडी अशा सुकल्या की हळद पावडर 50 ग्रॅम, दोन किलो कैऱ्या आहेत ह्या, मीठ 50 ग्रॅम टाकून मिक्स करून घेणे. मोहरीची डाळ मिक्स करून घ्यायची. मेथी दाणे मिक्स करून घ्यायचं. धना पावडर, हिंग पावडर, जिरा पावडर मिक्स करून घ्यायचे. लसणाच्या पाकळ्या टाकून मिक्स करून घ्या. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. लसूण टाकून मिक्स करून घेणे. धने पावडर टाकून मिक्स करून घ्यायचं. तेल थंड झालं की मिक्स करून व्यवस्थित घ्यायचं. बरणी 2 तास उन्हात सुकून घ्यायची, काचेची किंवा प्लास्टिकची. त्यात लोणचं भरून ठेवायचं. वर्षे 2 वर्ष हे कैरीचं लोणचं टिकतं. अजिबात बुरशी वगैरे येत नाही. 15 दिवसांनी लोणचं चांगलं मुरतं. चला तर तयार आहे आपलं गावरान पद्धतीचं कैरीचं खारं लोणचं. रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. रेसिपीला सबस्क्राईब करा. धन्यवाद.